केंद्र सरकारने कृषी विधेयक बिल मंजूर केले आहे। हे बिल शेतकरी विरोधात असल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर आले असून गेल्या 2 तासापासून नांदगाव खंडेश्वर येथील बस स्थानकासह शिंगणापूर येथील चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। तर या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाची होळी देखील करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी 2 तासापासून नागपूर मुंबई महामार्गासह अमरावती यवतमाळ महामार्ग सुद्धा अडवण्यात आला होता। केंद्र सरकारच्या या बिलामुळे अनेक शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर हमाल, कामगार, मापारी कामगारांचे नुकसान होईल व अनेक लोक बेरोजगार होतील। तसेच या बिलामुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। यात बड्या उद्योजकांच्या लाभाचे बिल ही आहे, तर शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणारे हे बिल आहे। त्यामुळे शेतकरी विरोधी हे बिल मागे घेण्यात यावे यासाठी शिवनी फाट्यासह नांदगाव खंडेश्वर येथे सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनामध्ये विनोद तर्हेकर, नारायण भगवे, मोरेश्वर वंजारी, बाबाराव इंगळे, माधव ढोके, विनोद वैद्य, लीलेश्वर आगडे, अंकुश वैद्य, गजानन नेरकर, दादाराव दादरवाडे, विनोद चोपकर, उमेश मंदुरकर, अमोल राजकुडे, पंकज जावडकर, मिलिंद कडू इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर आज पूर्ण अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी 220 संघटना आज या मोदी सरकार, केंद्र सरकारमध्ये झालेल्या काळ्या कायदा विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। प्रत्येक शेतकरी प्रत्येक राज्यात, गावात, जिल्ह्यामध्ये ज्या ज्या प्रमाणात शक्य होईल त्या प्रमाणात या काळ्या कायदा विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। या कायद्यामध्ये हा कायदा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी न करता आणि यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला, शेतकरी संघटनेला विश्वासात न घेता आणि याची कोणत्याही प्रकारची गरज नसताना हा काळा कायदा शेतकऱ्यासमोर या मुजोर सरकार, बीजेपी सरकारने आणून ठेवलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। त्यामध्ये त्याचा सुरक्षा हमी भाव बाजार समिती एपीएमसी बंद करून मुठभर भांडवलदारांच्या हातात ही व्यवस्था, बाजार समिती व्यवस्था नेऊन देण्याचे काम मोदी सरकार करत आहे। आजचे दिन म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसमोर आलं आणि आज शेतकऱ्यांना गांजर दाखवण्याचं काम हे मुजोर मोदी सरकार करत आहे। त्यामध्ये साठेबाजी कायदा, निर्बंध, जे जीवनावश्यक वस्तूंचा साठेबाजी करण्यास निर्बंध लावण्यात आलेला होता, तो निर्बंध उठवण्यात आलेला आहे। त्यामध्ये व्यापाऱ्यांना कृत्रिम टंचाई करून ज्या वेळेस मार्केटमध्ये टंचाई निर्माण होईल त्यावेळेस तो माल बाहेर काढून नफा मिळवण्याचं काम व्यापारी करणार आहेत। त्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं मरण होणार आहे। म्हणून आम्ही आज इथे काळ्या कायदा विरोधात रस्त्यावर उतरलेलो आहोत। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।